पाहू बसू शकता. Just increase the treble. Hallelujah. Hallelujah. You know, yesterday we had a wonderful meeting in Ahmednagar. आणि काल आम्ही अहमदनगर मध्ये गेलो होतो एका मीटिंग साठी. And we were invited for the church anniversary. आणि एका मंडळीची वर्धापन दिन होतं तिथे. Two sessions back to back. आणि तिथे मी 2 सेशन्स घेतले. And I was not prepared. I was told only one session, but after hearing the one session, I was asked to take the second session. आणि मी तयारी केली नव्हतं, पण जेव्हा माझं पहिलं सेशन लोकांनी ऐकलं, मला विनंती करण्यात आले की अजून एक सेशन And the pastor says, no, you continue even the second session. आणि पास्टर बोलले तुम्ही सेकंड सेशन मध्ये पण पुन्हा शिकवू And शकता. there I was sitting on the stage, scratching my head, Lord, what do you want me to speak now? आणि मी तिथे त्या स्टेजवर बसून विचार करत होतो की मी दुसऱ्या सेशन मध्ये काय शिकवू परमेश्वरा. But praise God, पण देवाची स्तुती असो. our God is a good God. आपला परमेश्वर महान आहे, चांगला He परमेश्वर आहे. always leads us. तो नेहमी आपल्याला मार्गदर्शन करतो. And the second session was more powerful than the first session. आणि पहिल्यापेक्षा जे दुसरं सेशन होतं ते जास्त सामर्थ्यशाली झालं. Sometimes I feel when you don't prepare it is better. आणि कधी कधी मी विचार करतो जर मी कधी तयारी केली नाही ना ते उत्तम आहे. That's where the Holy Spirit 100% works. आणि मग तशा वेळेस पवित्र आत्मा 100% मला मदत करतो. Sometimes our preparation restricts the Holy Spirit. कधी कधी आपलीच तयारी पवित्र आत्म्याला रिस्ट्रिक्ट करते. But that's not the way. You can prepare. असा हा मार्ग नाहीये. तुम्ही तयारी करू शकता. You can prepare and go. आणि तुम्ही तयारी करून जाऊ शकता. But when you prepare, पण जेव्हा तुम्ही तयारी करता you must yield the whole session into the hands of the Holy पण Spirit. तुम्ही तुमचं जे काय पूर्ण जो वेळ आहे पवित्र आत्म्याला दिला पाहिजे, समर्पित केला पाहिजे. Lead the whole session in God's hand. आणि सर्व जी वेळ आपल्याला मिळाली ती सर्व देवाच्या हातात दिली And very पाहिजे. powerful session happened in the second afternoon in the second आणि session. दुपारचा जो सेकंड सेशन होता त्याच्यात खूप महानरित्या देवाने So कार्य wonderful केलं. Holy Spirit manifested upon the people. आणि पवित्र आत्मा सगळ्यांवर उतरून आला. Many were filled with tongues. अनेकांना अन्य भाषेचं दान मिळालं. There were deliverances happening. सुटका मिळाली. Demons were cast out. आणि सर्व दुरात्मे आहेत ते निघून गेले. You know, people falling under the anointing of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये लोक खाली पडत होती. God revealing His authority. आणि देव त्याचा जो अधिकार आहे तो दर्शवित होता. Hallelujah. हालेलुया. After even the session meeting was over, some people coming and telling how they were blessed. Even some pastors had come from some different area. आणि अनेक पास्टर्स होते, लोक होते, ते मीटिंग संपल्यावर येऊन सांगत होते की ते कसे One आशीर्वादित pastor झाले. asked me, you spoke about the Holy Spirit. How can I learn more from you? एक जण म्हणाले की तुम्ही जे पवित्र आत्म्याविषयी शिकवलं त्याच्याविषयी मी अजून कसं काय शिकू शकतो, कुठून शिकू I said, I शकतो. am from Pune. You are from Nagar, Rauri. ते म्हणाले मी म्हणालो मी पुण्यातून आहे आणि तुम्ही राहुरी मधून आहात. You can come to Pune. तुम्ही पुण्यात येऊ शकता. You can come to our church. तुम्ही आमच्या मंडळीत येऊ शकता. But then I told him, see, we have a YouTube channel. मी त्यांना सांगितलं आपलं एक YouTube चॅनल आहे. Immediately he opened, he subscribed. लगेच त्यांनी ते ओपन केलं आणि सबस्क्राईब केलं. He said, I have gone and preached to big people, big crusades. ते म्हणाले की मी मोठ्या सभांमध्ये जाऊन शिकवतो. But I never heard such a revelation what you are speaking. पण तुम्ही जे प्रकटीकरण मला आज तिथे शिकवलं ते मला कधीच माहिती नव्हतं. I never knew about all these things. आणि या सर्व गोष्टींविषयी मला काहीच माहिती नव्हतं. I said, praise God. देवाची स्तुती असो. Then he asked me, when can you come to our church, pastor? आणि ते म्हणाले मग तुम्ही आमच्या मंडळीत कधी येताल पास्टर I शिकवण्यासाठी. said, when you call, I will come. मी म्हणाले तुम्ही बोलवा मी येईल. Praise God. हालेलुया. Hallelujah. The Hallelujah. pastor's wife, पास्टरांची जी वाईफ होती तिथे the one who, ज्यांनी ऑर्गनाइज केलं होतं, his wife, as we were leaving and sitting in the car, आणि जसं आम्ही निघालो घरी येण्यासाठी आणि And she- कार मध्ये बसायला चाललो she होतो came आम्ही, running because she wanted to share something. आणि ती पळत आली आमच्याकडे आणि त्यांना आम्हाला काहीतरी सांगायचं And होतं. she said, last time, this was the second time I had gone. आणि मी तिथे दुसऱ्यांदा गेलो होतो. And she said, the last time that you came, आणि ती म्हणाले की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आमच्या मंडळीमध्ये शिकवण्यासाठी आला होता and the first line that you spoke, आणि सुरुवातीची जी त्यांनी ओळ तुम्ही ती म्हणाले की तुम्ही जी बोलली होती she said it was exactly for me.
ती पूर्णपणे माझ्यासाठी होती. And after that, I heard आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ते ऐकलं सर्व, everything, even I was completely transformed. आणि ती म्हणाली की ते सर्व काही माझ्यासाठी होतं आणि त्या वचनाद्वारे माझं जीवन And बदललं. last time when I came, I had prophesied for the church. आणि जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा त्या मंडळीसाठी संदेशवाणी केली होती, भविष्यवाणी केली She होती. said, Pastor, whatever you prophesied, it has come to happen. आमेन. आणि ती म्हटली जे काही तुम्ही भविष्यवाणी केली ती पूर्णपणे या 1 वर्षामध्ये पूर्ण झाली आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. And our Hallelujah. God is a good God. परमेश्वर आपला उत्तम परमेश्वर आहे. He loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. He loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. And He is not a God who says, I love you, but turn away and never show up. No. आणि आपला परमेश्वर असं नाहीये की फक्त म्हणतो की मी तुझ्यावर प्रीती करतो आणि विसरून जातो. He says He loves you, but He shows it in action. आणि जेव्हा तो म्हणतो की मी तुमच्यावर प्रीती करतो तो त्याच्या कृत्यांद्वारे ते दर्शवतो सुद्धा. The cross is the evidence of God's love. आमेन. आणि जो क्रूस आहे तो त्या प्रीतीचं दर्शक आहे. Praise God. हालेलुया. The cross of Jesus is the evidence of God's love for us. आमेन. आणि येशू ख्रिस्ताचा जो क्रूस आहे तो आपल्या देवाच्या प्रीतीचा दर्शक आहे आपल्यासाठी. Amen. He हालेलुया. did not say, oh, I love you, but didn't do anything. तो असा म्हणत नाही की मी तुमच्यावर प्रीती करतो पण काहीच दर्शवत नाही ती प्रीती. He says, I love you, so I'm sending my son Amen. Jesus for you. आमेन. तो म्हणतो मी तुमच्यावर प्रीती करतो म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला या क्रूसा जगामध्ये पाठवलं. Praise God. हालेलुया. He sent his son. त्याने त्याच्या पुत्राला पाठवलं. You know, when you see the scene of the cross, आणि जेव्हा तुम्ही क्रूसाकडे त्या सर्व घटनेकडे पाहता, we all have read the Bible. आपण सगळ्यांनी पवित्र शास्त्र वाचलेलं We आहे. all know that Jesus was crucified in that place called Golgotha. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोलगोथा या जागी येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्यात आलं. And on that Golgotha, there were 2 other crosses. आणि त्या जागेमध्ये तुम्हाला माहिती आहे तिथे 2 इतर दुसरे क्रूस होते. There were 3 crosses in line. आणि एकूण 3 क्रूस होते तिथे. Jesus was at the center. आणि येशू ख्रिस्ताचा जो क्रूस होता तो मध्ये होता. Now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. Jesus was at the center. आणि येशू ख्रिस्ताचा क्रूस जो होता तो मध्यभागी होता. And both sides there was another cross on which a thief was hanging. आणि इतर 2 जे क्रूस होते त्याच्या चोरांना लटकवण्यात आलं होतं. Jesus was hung between the criminals. आणि 2 ते जे क्रिमिनल्स होते त्यांच्या मध्ये येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्यात आलं होतं. Do you know तुम्हाला माहिती आहे का? the humility of Jesus? येशू ख्रिस्ताची जी नम्रता आहे He was the highest in heaven. तो स्वर्गामध्ये हायेस्ट पोझिशन आहे, उच्च पदावरचा होता. He had full glory upon him. त्याच्यावर पूर्ण त्याचा स्वर्गीय गौरव उतरवलेला होता. The Bible says everything was made through Jesus. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं सर्व काही येशू ख्रिस्ताद्वारे निर्माण झालंय. He was the one who was there at the creation. आणि निर्मितीच्या वेळेत तो तिथे होता. He was the one through whom everything was created. आणि त्याच्याद्वारे सर्व गोष्टींची निर्मिती झालेली आहे. He was the glory of heaven. आमेन. तो स्वर्गाचा गौरव आहे. Jesus is the glory of heaven. आमेन. येशू ख्रिस्त स्वर्गाचा गौरव आहे. And Jesus left all the glory. आणि येशू ख्रिस्ताने काय केलं तो सर्व तो गौरव सोडला. And he came down as a simple man. आणि एक साधारण व्यक्ती बनून तो या पृथ्वीवर आला. Even on the cross he was counted among the criminals, the Bible says. आणि त्या क्रूसावर सुद्धा त्या क्रिमिनल्स मध्ये आरोपींमध्ये त्याला गणण्यात आलं. Can you imagine? तुम्ही अशी कल्पना करू शकता The का? highest God, तो सर्व उच्च आपला परमेश्वर, the creator God, तो निर्मिती करणारा परमेश्वर, the one who created heavens, earth and everything ज्याने inside, स्वर्ग पृथ्वी आणि सर्व काही निर्माण केलं, such great God coming in a form of a simple flesh. असा आपला परमेश्वर एक साधारण मनुष्य बनून इथे आला पृथ्वीवर. In a simple form of man, आणि मनुष्याच्या साधारण रूपामध्ये तो आला. walked as a man. आणि मनुष्य म्हणून तो चालला. He was hungry.
तो त्याला सुद्धा भूक He लागायची, was thirsty. त्याला सुद्धा तहान लागायची, Even he was tired. तो सुद्धा थकायचा, Even he slept. तो झोपायचा, Even he felt the pain. त्याला सुद्धा दुखणं व्हायचं. As you felt the pain in your mind, जसं तुमच्या मनामध्ये तुम्हाला होतं he दुःख, was 100% man, तो 100% मनुष्य होता, but also 100% God. पण तो 100% देव सुद्धा होता. Hallelujah. हालेलुया. And he had not come here to establish himself and create a family and have children and do some, job and business. No. That was not the purpose of Jesus. आणि या पृथ्वीवर तो काय त्याचं कुटुंब निर्माण करण्यासाठी, जॉब करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी या गोष्टींसाठी आलाच नव्हता. He had only one purpose to come, त्याचा एकच उद्देश होता इथे येण्याचा. to search you. आमेन. तुमचा शोध करणे. To search you individually. आमेन. तुमचा वैयक्तिकरित्या शोध करणे. And I'll tell you something which is, sometimes it touches my heart. काहीतरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी माझ्या हृदयाला नेहमी भिडते. When I sit in his presence, जेव्हा मी त्याच्या उपस्थितीमध्ये बसतो, I forget the world. मी जगाला विसरून जातो. As if I think it's only he came for me alone. आमेन. आणि मी असा विचार करतो की तो फक्त एकटा माझ्यासाठी आला. तो Though the Bible says he came for the whole world. जरी पवित्र शास्त्र सांगतो तो जगासाठी आला, But when I look at him, पण जेव्हा मी त्याच्याकडे पाहतो, I always feel if I was the only person in this earth, आणि मी असा विचार करतो की या जगामध्ये मी हा एकटा मनुष्य आहे, he would have come for me alone. तर तो माझ्या एकट्यासाठी सुद्धा आला असता. अगर आप अकेले होते इस पृथ्वी पर, वो Amen. आप अकेले के लिए भी आता था. आमेन. That's the love. He doesn't say my love is general, सबके लिए. He says my love is individual. आमेन. तो म्हणला माझं जी प्रीती आहे तुमच्या प्रत्येकासाठी वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी आहे. He knows you personally. तो तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखतो. Whether you believe or not, तुम्ही विश्वास ठेवा अगर नका he ठेवू, knows you personally. तो तुम्हाला वैयक्तिक ओळखतो. He is interested in your personal life also. तुमचं जे वैयक्तिक जीवन आहे त्याच्यामध्ये त्याला आवड आहे, रुची आहे. He likes what you like. तुम्हाला जे आवडतं ते त्याला आवडतं. He knows what things trouble you. आणि त्याला माहिती आहे कुठल्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात. He knows each and every detail about your life. तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे. Friends, तुमचे मित्र, you share everything with your friends. तुम्ही No? मित्रांबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर अगर करता. अपना दोस्त रहेगा तो सबसे पर्सनल चीज भी डीप चीज भी हम लोग शेयर करते हैं फ्रेंड्स के साथ. आपण आपले सर्व जीवनातली रहस्य आपल्या मित्रांना सांगतो. That's why the Bible says a friend sticks closer than a brother. आणि म्हणून पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे की आपल्या भावापेक्षा आपला मित्र आपल्या जास्त जवळचा असतो. So that doesn't mean hate your brother. याचा अर्थ असं नाही आपल्या भावाचा तुम्ही द्वेष No. करावा. God says, your friend you share everything. तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही सर्व काही शेअर करता. सबसे डीप रहस्य भी हम लोग शेयर करते हैं. हालेलुया. And you always wait for that friend to come. आणि तुम्ही नेहमी वाट बघता की कधी तो मित्र येईल आणि कधी मी माझं हृदय त्याच्यापुढे I remember मोकळं I करेल. had a friend who brought me to the Lord. आणि माझा एक मित्र होता ज्याने मला प्रभूमध्ये आणलं. He was my school friend. तो माझ्या शाळेचा मित्र होता. We both were together right from lower KG. आणि लोअर केजी पासून तो माझ्या बरोबर होता. We had a photo, lower KG photo. Both आमच्याकडे त्याचे small फोटो आहेत. Tingu boys standing in the front row. And as we grew, आणि जसं आम्ही वाढत गेलो, and I was, I didn't know the Lord that much. आणि मला देवाविषयी एवढं काही माहित नव्हतं. Born in a Christian family, ख्रिस्ती कुटुंबात माझा जन्म झाला. did not like going to church. मला चर्चला जायला आवडत नव्हतं. Everything else but the church I like. I liked everything else but the church. मला इतर सगळ्या गोष्टी आवडायच्या पण मंडळीत जायला आवडत I नव्हतं. like to play, I like to eat, I like to watch TV, I like to watch everything. But no, church, no. खेळायला वगैरे सगळं आवडायचं पण चर्चला जायला आवडायचं. But a time came. पण एक वेळ अशी आली. The Bible says God chooses those who are foolish.
आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं जे मूर्ख आहे त्यांचं देव निवड करतो. I can call myself, I was foolish that time. That's why God chose me. आमेन. आणि मी असं म्हणू शकतो की त्यावेळेस मी मूर्ख होतो म्हणून देवाने माझी निवड केली. If I would say I am wise, God chose me because I'm wise. No, that's not the Bible says. आणि जर मी म्हटलो की मी हुशार होतो म्हणून देवाने माझी निवड केली तर नाही, ते चुकीचं None of आहे. us, the Bible says, were wise. That's why He chose you. All of Amen. us were foolish, thrown आपण- away, rejected. That's why God lifted you up. आमेन आमेन. आपण सर्व मूर्ख होतो, आपला नकार करण्यात आला होता, आपल्याला बाहेर फेकण्यात आलं होतं म्हणूनच देवाने आपलं निवड केली. Praise God. And this friend, I used to share everything. आणि हा जो मित्र होता त्याच्याबरोबर मी माझ्या सर्व रहस्य त्याला And I सांगायचो used to wait for him to come. आणि मी वाट पाहायचो की तो कधी येईल. And then he used to come. We used to have such wonderful time together. आणि आम्ही एक छान वेळ घालवायचो. But later on, when I had encounter with Jesus, पण जेव्हा माझा आमना सामना प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर झाला, he became the best friend. आमेन, तो माझ्यासाठी उत्तम माझा एक मित्र झाला. Jesus is your best friend. आमेन. येशू ख्रिस्त तुमचा उत्तम मित्र You आहे. can talk to him whatever you want. तुम्हाला जे काही बोलायचंय तुम्ही त्याच्याबरोबर बोलू He शकता. understands what you say. आणि तुम्ही काय बोलताय ते त्याला नक्कीच कळतं. He understands what is deeply hidden inside your heart. आमेन. आणि तुमच्या हृदयात खोलवर काय गोष्टी लपलेल्या आहेत त्या सुद्धा त्याला कळतात. You know, build your relationship with Jesus. म्हणून तुम्ही तुमचं नातेसंबंध येशू ख्रिस्ताबरोबर स्थापित करा. That's your foundation हेच तुमचा पाया असला पाहिजे of a Christian life. ख्रिस्ती जीवनाचा. On the cross of Calvary, आणि त्या कलवरीच्या क्रूसावरती in that Golgotha, there were 3 crosses hanging. तिथे 3 क्रूस होते And every cross had a message. आणि त्या प्रत्येक क्रूसावर काही ना काही क्रूसाद्वारे आपल्याला संदेश आहे. Every cross was giving a message from Golgotha. आणि त्या गोलगोथाच्या वरती जो काही क्रूस होते हे तिन्ही त्याच्याद्वारे आपल्याला काही ना काहीतरी संदेश मिळतो. Jesus was at the center. येशू ख्रिस्त मध्ये होता. And the time came when Jesus opened his mouth and said, Father, forgive them because they don't know what they do. आणि येशू ख्रिस्ताने हे शब्द बोलले की पित्या त्यांना क्षमा कर, त्यांना समजत नाही ते काय करत आहेत. And both the thieves, they were hearing, what is this man saying? आणि ते दोघेही चोर ते ऐकत होते की हा मनुष्य काय बोलत आहे. अरे ये मनुष्य इतना तकलीफ में है, इतना दर्द में है, लेकिन फिर भी सबसे पहला वाक्य बोलता है, आमेन. "ए बाबा यांना क्षमा कर कारण यांना समजत नाही हे काय करत आहे." हालेलुया. I was thinking about this. आणि मी याच्याविषयी विचार करत होतो. I said, Lord, how could you say this? मी म्हटलो परमेश्वर तू असं कसं बोलू शकतोस. How when your body was torn and tattered and you were completely broken, how can your mouth utter forgiveness? तू एवढा त्रासातून गेला, तुझं शरीर एवढं मोडण्यात आलं, जखमा झाल्या, सगळं असताना सुद्धा तू हे शब्द कसं बोलू शकतोस. Do you know what was the condition of Jesus on the cross? तुम्हाला माहिती आहे त्या क्रूसावर येशू ख्रिस्ताची परिस्थिती कशी होती ती. If I tell you, your eyes will start watering. आणि जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही रडायला लागतात. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं when he was stripped, जेव्हा त्याला मारण्यात आलं, he was beaten, मारण्यात आलं त्याला, he फटके मारण्यात आले, his side was pierced. त्याचे जे बाजू आहेत ते भाल्याने भोसकण्यात आले. The 39 stripes that was on his body flew his flesh out. आणि 39 फटके त्यांना मारण्यात आले जेणेकरून त्याचे सर्व जे शरीराचे भाग आहेत ते तुटले गेले. Do you know when the strips was on his body, his flesh was flying. तुम्हाला माहिती आहे का जेव्हा त्याला ते फटके मारण्यात येत होते त्याचं जे शरीराचं मांस आहे ते सर्व उडत होतं. When the body was being stripped, some of the strips went right across his face, pulling off the flesh of the face. आणि जेव्हा ते फटके मारण्यात येत होते त्याच्या चेहऱ्यावरचे सुद्धा त्याचे सर्व मांस ते उडून निघत होते. His back was completely plowed. आणि त्याची जी पाठ आहे ती पूर्णपणे त्या जखमांनी भरली होती. His chest and his front portion was completely exposed. The ribs were exposed. त्याचे सर्व जे शरीर आहे ते सर्व आतले मांस सगळं उघड झालं होतं. त्याचे जे छातीचे जे काय रिब्स आहेत ते सुद्धा दिसत होते. त्याच्या बरगड्या ओपन झाल्या होत्या. The Bible says for whom he was doing it. आणि पवित्र शास्त्र आपल्याला विचारतंय, सांगतंय कोणासाठी हे तो सर्व He करत was होता. doing it for you. आमेन. ते सर्व तुमच्यासाठी करत होता. तुमच्या वैयक्तिक
लोकांसाठी. The Lord told me you were in his mind. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही त्याच्या मनामध्ये होता. He was looking at you and he was allowing it to happen. तो तुमचा विचार करत होता आणि ते स्वतःला ती सर्व काही सहन करत होता. And he was saying, my son's sin, I must take it upon myself. आणि तो म्हणत होता माझ्या लेकरांचे सर्व काही पाप आहेत ते मला माझ्या स्वतःवर घ्यायचे My आहेत. son's sickness must come upon me. माझ्या लेकरांचे सर्व आजार माझ्यावर येऊ देत. My son who is under that curse, it must come upon me so that he may become free. आमेन. आणि तो म्हणत होता की माझ्या लेकरांचे सर्व शाप माझ्यावर येऊ देत जेणेकरून त्यांना मुक्ती मिळेल. And that's what he was doing on the cross, but the world did not know why he was hanging. आणि हे सर्व तो करत होता पण जगाला समजत नव्हतं तो क्रूसावर का आहे ते. Jesus. येशू ख्रिस्त. In the Bible, in Isaiah 52:3 says, आणि यशाया 52:3 मध्ये सांगतं आपल्याला. or let's open Isaiah 52:14. यशाया 52:14. Now you will understand what I'm saying. Read. Read. 14. माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला. त्याचे रूप कोणाही मनुष्यापेक्षा बिघडलेले होते म्हणून त्याचे रूप पेक्षा फार वेगळे होते. In Matthew. You will come to know how Jesus was on the cross. मराठी दुसरं ट्रान्सलेशन कोणाचं असेल तर वाचा. विद्रूप झाला The होता. Bible says पवित्र शास्त्र आपल्याला he सांगतो was so disfigured. तो इतका विद्रूप झाला होता. His face was not like a human face. त्याचा जे चेहरा होता तो मनुष्यासारखा राहिला नाही. His face was not, even no one would say there is a man hanging on the cross. आणि तो इतका त्याला मारण्यात आलं होतं तो इतका विद्रूप झाला की कोणी म्हणू शकत नव्हतं की त्या क्रूसावर कुठला मनुष्याला टांगण्यात आलेला आहे. The passers-by at the cross, आणि जी लोक त्या क्रूसाच्या समोरून जात होती they were amazed to see what is hanging on the cross. आणि ते आश्चर्य करत होते की कोणाला टांगलं आहे या क्रूसावर. He could not be recognized. त्याला तो ओळखू सुद्धा येत नव्हता. He could not be recognized. तो ओळखू सुद्धा येत In नव्हता. fact, they could not recognize that there is a human on that cross. त्यांना हे समजत नव्हतं की कुठला मनुष्य त्याच्यावर टांगण्यात आलेला आहे. What was hanging on the cross was a piece of broken flesh. आणि ते असं झालं होतं की कुठलं तरी एक तुटलेलं मांस त्या क्रूसावर टांगण्यात आलेलं आहे. If you go to the mutton shop, जर तुम्ही मटन शॉप मध्ये कधी गेला असताल outside on the mutton shop you see the broken, exposed, peeled off, goats hanging. जसं तिथे ती बकरी टांगण्यात आलेली असते. है ना? Jesus was worse than that. आणि येशू ख्रिस्त त्याच्यापेक्षा विद्रूप होता. त्याची अवस्था एकदम त्याच्यापेक्षा वाईट होती. Why was he doing it? आणि तो हे सर्व का करत होता? Why was he doing it? का करत होता? For you, तुमच्यासाठी, for you, तुमच्यासाठी, for me, माझ्यासाठी, for the whole world, पूर्ण जगासाठी. so that we come to him. आमेन. की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये यावं. And in that condition, आणि अशा परिस्थितीमध्ये Jesus says, Father, तो म्हणाला पित्या forgive them. त्यांना क्षमा कर. He did not say, Father, curse them. तो असं म्हणाला नाही की पित्या त्यांना शापित कर, Father, judge them. त्यांचा न्याय कर. He never said that. तो असं कधीच म्हणाला You नाही. will never hear words of judgment, words of cursing for his children.
त्याच्यामध्ये तुम्ही कधीच त्याच्या लेकरांना शापित करताना, दंडित करताना असे शब्द कधीच ऐकणार नाही. You will always hear, Father, forgive them. आमेन. तो तुम्ही नेहमी ऐकताल की तो म्हणेल की पित्या त्यांना क्षमा कर. And the two people, the two thieves on the left and right, आणि जे क्रुसावरचे जे चोर होते ते दुसरे, they heard. त्यांनी ऐकलं Oh my God, how is this man? आणि ते म्हणाले किती हा वेगळा आहे मनुष्य. One thief, he says, he hears some people passing by. आणि त्याने ऐकलं की जी लोक जात होती समोरून, वो लोग बोल रहे थे, he is Christ. He was calling himself Christ. तो स्वतःला तर ख्रिस्त म्हणतो, He could not save himself. त्याने स्वतःला वाचवलं नाही. That's how they did. The Bible says they lifted the nose. He was Christ. He said he is Christ. He could not save himself. ते म्हणत होते की हा स्वतःला तर ख्रिस्त म्हणत होता आणि हा स्वतःला तो वाचवू शकला नाही. One of the thieves hears this statement. आणि हे सर्वात बोलणं एका चोराने ऐकलं त्यातल्या. He turns to Jesus. आणि तो येशू ख्रिस्ताकडे वळला. He says, "Are you the Christ? तू ख्रिस्त आहेस काय? Then save yourself and save me also." मग स्वतःला पण वाचव आणि मला सुद्धा वाचव. You know, this is one of the category of the people in the world. अशी ही मनुष्याचा गट आहे जगामध्ये. They don't want the authority of God. त्यांना देवाचा अधिकार नको. They don't want to submit. स्वतःला ते देवाच्या अधीन करायचं नाहीये They त्यांना. just want to be free. त्यांना फक्त मुक्त व्हायचंय They just कशा. want the solution, but they don't want God. त्यांना उत्तर हवंय पण देव नकोय. They want all the blessings of the world, but they don't want God. जगातले सर्व आशीर्वाद त्यांना हवेत पण देव नकोय. They want to be high in the world, but they don't want God. त्यांना उच्च पदावर जायचंय जगामध्ये पण देव नकोय. The message of this cross is rebellion. आणि तो क्रुसावरचा संदेश काय होता? मंडखोरी. That cross was तो- showing rebellion, तो जो क्रूस होता चोराचा, तो आपल्याला बंडखोरीचा संदेश देतो, not submission. अधीनतेचा नाही. He says, if you are the Christ, तो म्हणाला जर तू ख्रिस्त आहेस, that means he was doubting that God, Jesus is God. म्हणजेच काय, तो तिथे संशय घेत होता, शंका बाळगत होता की हा खरं ख्रिस्त आहे की He नाही. was not believing, अगर तू है तो करा के दिखाओ हमको, अगर तू ख्रिस्त है तो हमको छुड़ाओ, खुद को भी छुड़ाओ और मेरे को भी छुड़ाओ. That's not the right message of the cross. तो खरा संदेश नाही त्या क्रूसाचा. So this cross did not give the right message. आणि हा जो चोराचा क्रूस होता तो चांगला संदेश आपल्याला देत नाही. On the other side there was another thief. आणि दुसऱ्या बाजूला दुसरा चोराचा क्रूस होता. This thief said, आणि हा चोर काय म्हणतो? he said, you shut up. Do you know this man? तो म्हणतो त्या चोराला पहिल्या की तू शांत बस, तू या मनुष्याला ओळखतोस का? This man did no wrong. या मनुष्याने काही चुकीचं केलेलं नाही. This man never did any evil. या मनुष्याने कुठलंही वाईट केलेलं नाही कधी. There was no sin found in his mouth. त्याच्या मुखामध्ये कधी पाप सापडलं नाही. He said, what you and I are suffering is correct. आणि तू आणि मी ज्या परिस्थितीतून आज जात आहे ते बरोबर आहे. वो चोर ने कहा, अरे तू भी चोर है, मैं भी चोर है. हम लोग जो सफर कर रहे हैं वो न्याय है हमारे लिए, क्योंकि हम लोग ने गलत किया है. आपण जे त्रासातून चालले ते आपल्यासाठी न्याय आहे. वो ठीक है हमारे लिए. ते बरोबर आहे आपल्यासाठी. जो आज हम लोग क्रूज पे है वो सही है, क्योंकि हम लोग ने पाप किया है, हम लोग ने क्राइम किया है, गुनाह किया है, इसलिए हम लोग को ये सजा मिलना जायज है. But what about this man? पण या मनुष्याचं काय? The second thief जो दुसरा चोर होता shows acceptance. त्याने काय दर्शवलं? स्वीकारलं. I accept that you are the Son of God. आमेन. त्यांनी असं स्वीकारलं की मी स्वीकारतो की तू तो देवाचा I पुत्र आहेस. accept your authority. मी तुझा अधिकार स्वीकारतो. I accept your lordship, Lord. आणि तुझी जी लॉर्डशिप आहे ती मी स्वीकारतो. I know what I am suffering is just because I sinned. आणि मी ज्या त्रासातून जात आहे हे मला माहिती आहे, हे माझ्या पापामुळे आहे. You know, the second message of the cross, आणि जो दुसरा क्रूसाचा संदेश जो होता, and if you see the first part, if you open Luke chapter 23 verse 43, लूक 23:43, Luke 23 verse 43,
No, 1 minute. Huh. Huh. What is that verse? 40. Okay. Huh. But the other rebuked him, saying, don't you fear when you have been sentenced to die? 23:40. Luke 23:40. We indeed justly receive our reward, but this man has done nothing wrong. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असती, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? So आपली this, शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. The second cross has a message. दुसरा जो क्रूस होता त्याच्याकडे काही संदेश होता. Some of the people of the world, आणि काही लोक, जगातली लोक, they always go with this theory ते अशा या थेअरीतून जातात, that शिक्षणातून I जातात. suffer, I do wrong, I suffer. मी काहीतरी वाईट केलं म्हणून मी त्रासातून जात आहे. जैसे मैंने बोया वैसे मैं कटाई करूंगा. If I do evil, I will see evil in my life. जर मी वाईट केलं तर माझ्या जीवनात सुद्धा वाईटच होईल. If I do good, I will receive good in my life. आणि जर मी चांगलं केलं तर माझ्या जीवनात पण मी चांगलंच भोगेन. This is a theory that many of other religious systems teach them. आणि असं अनेक बाहेर शिकवण्यात येतं जगामध्ये. What they called as karma. ते म्हणतात त्याला कर्म. कर्म. अच्छा कर्म करो, अच्छा मिलेगा. बुरा कर्म करो, बुरा मिलेगा. The thief was also saying the same thing halfway. आणि तो चोर सुद्धा असंच बोलत होता. ऐसा हम लोग जो कर रहे हैं, हम लोग को जो मिल रहा है वो अपना ही कर्म है. देखो, हम लोग ने गुनाह किया, हम लोग ने सबको लूटा, हम लोग ने लोगों का लाइफ को बर्बाद किया. जो हम लोग ने बोया अभी हम लोग क्रूस पे वही मिल रहा है हम लोग को. तो इसमें अलग क्या है, नया क्या है? In the sense, what surprises us? Nothing. इसमें क्या अलग है? जो हम लोग ने किया वही हम लोग क्रूस पे उसकी कटाई कर रहे हैं. But the thief, when he heard Jesus saying, "Forgive them, Father," आणि जेव्हा त्या चोराने ऐकलं की पित्या यांना क्षमा कर, his heart was changed. त्याचं हृदय बदललं. He says, "Lord, I know I am receiving my reward. आणि तो म्हणाला की पित्या मला माहिती आहे की मी माझं प्रतिफळ घेत आहे. But what I heard from you some time ago is changing my heart." पण तू जे थोड्या वेळापूर्वी जे काय बोललास त्याच्याने माझं हृदय बदलत आहे. Forget about my suffering. माझे जे संघर्ष किंवा त्रास आहे ते मी विसरून जातो. I am looking at you. मी तुझ्याकडे पाहतो. I believe that your cross is my salvation. आमेन. तुझा क्रूस आहे तो माझ्यासाठी तारण आहे. Your suffering is my salvation. आणि तुझं त्रास भोगणं हे माझ्यासाठी तारण आहे. My suffering cannot save me. माझे त्रास मला वाचवू शकत नाही. Remember one thing. एक लक्षात घ्या. The world that teaches do evil, you will receive evil, then you will be saved. That's the false message of the world. आणि जेव्हा जग म्हणतं की तुम्ही वाईट कृत्य केलं तर तुम्हाला वाईट भोगावं लागेल. आपने अगर जर गलत रिसीव किया या गलत अगर आप सहन कर रहे हो, उसके बाद आपका उद्धार होगा, आपका मोक्ष होगा. That's what the thief was saying. I am receiving my just reward, but there was no hope in that cross. आणि त्या क्रूसाच्या संदेशामध्ये काहीच आशा नव्हती. Both the crosses with next to Jesus had no hope. आणि दोन्ही जे क्रूस येशू ख्रिस्ताच्या आजूबाजूला होते त्याच्यामध्ये कुठलीच आशा नव्हती. One cross was saying, I don't receive him. आणि एक क्रूस काय सांगत होतो, मी काहीच कुठल्याच बंडखोरी करत होता तो. Second cross was saying, I am receiving our just reward. आणि तो म्हणत होता माझे जे प्रतिफळ आहे तेच मी घेत आहे. But praise God, he did not stop there. पण तो तिथेच थांबला नाही हे बोलून. The second thief said, अगर मेरे को मिल रहा भी है ना मेरा गलती का, मेरा जो गुनाह किया उसका शिक्षा मिल रहा है ना, ठीक है, लेकिन एक चीज मैंने देखा है, ये जो दूसरा व्यक्ति मेरे बाजू में खड़ा है, इसके मुख के द्वारा जब क्षमा निकला, something changed in his heart. हालेलुया. And he said, आणि तो म्हणाला, Lord, you know, his eyes, I don't know what the Holy Spirit told me was,
आणि पवित्र आत्म्याने मला काय सांगितलं, He said, when he heard that word from Jesus, जेव्हा त्याने ते शब्द येशू ख्रिस्ताकडून ऐकले, his eyes opened to eternity. आमेन, त्याचे जे नेत्र आहेत ते सनातनासाठी उघडले गेले, सार्वकालिकतेसाठी. From where did this thief come to know that he is going to come in his kingdom? आणि त्याला कसं कळलं की हा पुन्हा त्याच्या राज्यात येणार आहे? वो उसको कैसे पता चला जब उसने कहा कि जब तू तेरे राज में आएगा ना मुझे याद कर. अरे ये तो थीफ था, ये तो लुटारू था, इसको कैसे पता चला कि यीशु मसीह फिर से आने वाला है उसके राज्य में? हालेलुया. Because when he heard the forgiveness message from Jesus, जेव्हा त्याने येशू ख्रिस्ताकडून क्षमेचा संदेश ऐकला, his spiritual eyes opened. त्याचे आत्मिक डोळे उघडले गेले. He saw Jesus in a glorified आमेन, state. त्याने येशू ख्रिस्ताला पूर्ण गौरवाने पाहिलं. He saw Jesus in the glorious form coming back आमेन, again. गौरवाने भरलेला येशू ख्रिस्त त्याने पाहिला. And suddenly his mouth said, Lord, I know I'm suffering, but I know that you're going to come in your kingdom. Don't forget me. Remember me when you come. आमेन, आणि तो मग म्हणून म्हणाला की पित्या, तू जेव्हा पुन्हा येशील तेव्हा तू मला स्वीकार किंवा माझा जब तू स्वीकार. तेरे राज्य में आएगा परमेश्वर, तू मुझे याद कर, आमेन. तू मुझे भूल न जाना. And that's why, Jesus did not respond to the first thief, but he responded to the second thief. येशू ख्रिस्ताने पहिल्या चोराला त्याने प्रतिसाद दिला नाही किंवा उत्तर दिलं नाही, पण दुसऱ्याला दिलं. He said, verily I say unto you, मी तुला खचित सांगतो, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आमेन. Do you know salvation is immediate? आमेन. तुम्हाला माहिती आहे का, तारण लगेच मिळतं. Immediate. लगेच. The day you receive Jesus, you are saved. आमेन. ज्या क्षणी तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारता तुम्हाला तारण The मिळतं. day you look at the cross and say, Lord, I know you are not suffering for yourself, but you are suffering from me. I believe that I was supposed to be, but in my place you went. आणि जेव्हा तुम्ही क्रूसाकडे बघून म्हणता की परमेश्वरा, त्या जागी मी असलं पाहिजे, तू माझ्या त्रासांसाठी तिथे त्रास सहन करत And when आहे. you say, Lord, I receive your work on the cross, I am saved immediately. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की जे काही क्रूसावर तू केलंस ते सर्व आशीर्वाद मी ग्रहण करतो, तेव्हा तुम्हाला लगेच तारण Your मिळतं. salvation is not after 10 years. तुमचं तारण 10 वर्षांनी तुम्हाला मिळत नाही. बाकी का जग का विश्वास का पद्धत बोलता है, आपको बहुत सारा अच्छा काम करना पड़ेगा. जब आपके अच्छे कर्म बुरे कर्म से ज्यादा हो जाएंगे, उसके बाद आपका कुछ साल्वेशन या आपका कुछ उद्धार हो सकता है, लेकिन गारंटी नहीं है. अगर आपने इतना पूरा लाइफ में अगर अच्छा काम किया, लेकिन एट द एंड ऑफ योर लाइफ जर्नी आपको कोई बोलता है गारंटी नहीं है आपका उद्धार होगा, गारंटी नहीं आप स्वर्ग जाएंगे, गारंटी नहीं है, आपने किया है लेकिन किसको पता है आपका कौन सा परड़ा भारी है, ये वाला अच्छे कर्म का परड़ा भारी है या बुरे कर्म का परड़ा भारी है, कौन देखा है, किसने देखा है? ये आदमी बोलेगा बाप रे, there is no guarantee, but Jesus gives you guarantee. The day you receive him as your savior, he says, Amen. today you shall be Hallelujah. with me in paradise. आमेन. हालेलुया. परमेश्वर गारंटी देता है कि जिस दिन तू मेरा कार्य को स्वीकार करेगा, उसी दिन तो मेरे साथ सुखलोक में रहेगा. इसका मतलब सुखलोक is nothing but a place which is called a blessed place. He said, the Amen. day you receive Hallelujah. me, you enter into blessings. आमेन. ज्या क्षणी तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारता त्या क्षणी तुम्ही तिथं प्रवेश The करता. day you receive the work of the cross, you enter into health. आमेन. आणि ज्या क्षणी तुम्ही क्रूसाचं कार्य स्वीकारता तुम्ही आरोग्यामध्ये जाता. The second middle cross has hope. आमेन. आणि तो मधला जो क्रूस आहे त्याच्याकडे आशा आहे. And that cross was so close to the thieves. आणि ते दोन्ही मधला क्रॉस त्या दोन्ही क्रॉसच्या बरोबर जवळ वो होता. इतना नजदीक था, साल्वेशन उनके इतना नजदीक था, लेकिन एक ने स्वीकार किया, एक ने नहीं किया. How sad. Jesus says, I am so close to them.
येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्या इतका जवळ आहे. I'm close to the world. I paid the price. मी जगाच्या एवढ्या जवळ आहे. जगासाठी मी किंमत भरलेली My आहे. grace is available for them. माझी कृपा त्यांच्यासाठी आहे. My blood can come and wash them. आमेन. माझं रक्त येऊन त्यांना धुवून शुद्ध करेल. My body was broken so that they may be healed. आणि माझं शरीर मोडण्यात आलं जेणेकरून त्यांना आरोग्य मिळेल. I have come so close to them. मी इतकं त्यांच्या जवळ आलो. But they are rejecting me. पण ते माझा नकार करत आहेत. Both the thieves heard the forgiveness message. दोन्हीही त्या चोरांनी क्षमेचा संदेश ऐकला. But one accepted, one rejected. एकाने स्वीकारलं, एकाने स्वीकारलं नाही. Hallelujah. हालेलुया. But praise God. देवाची स्तुती When we असो. heard the message of forgiveness, आपण जेव्हा क्षमेचा संदेश ऐकला, we received it. आपण स्वीकारला. We received it. आपण तो स्वीकारला. Yes or no? We received it. And because we received the message of forgiveness that came from the central cross, आणि आपण तो क्षमेचा संदेश स्वीकारला जो मधल्याच क्रूसाकडून आला होता. today you and I are with Jesus in the blessed land. आमेन. आणि आज आपण त्या येशू ख्रिस्ता बरोबर त्या आशीर्वादित जागेत आहोत. Nothing paid your price. कोणीच तुमची ती किंमत भरू शकत नाही. Only Jesus. फक्त येशू ख्रिस्त, His blood. त्याचं रक्त. And I'll tell you, the Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं in Isaiah 52:3, in Isaiah 52:3, come on, Isaiah 52:3. God says in Isaiah 52:3, you know, it says, it's such a wonderful verse. You were sold for no value. You have sold yourself for no value. And you shall be redeemed without money. तुम्ही फुकट विकले गेला होता आणि तुमची मुक्तता पैसा वाचून करण्यात आली The आहे. world has been sold for no value because of sin. आणि पापामुळे जगाला कुठलेही फुकट विकण्यात आलं. The world is sold out. आणि जगाला विकण्यात आलेलं आहे. The world is sold out to sin which has got no value. आणि पापाला ते विकण्यात आलेलं आहे. But Jesus says, पण येशू ख्रिस्त म्हणतो I shall redeem you. मी तुम्हाला मुक्त केले. Redeem का मतलब मैं तुमको फिर से खरीद लूंगा. अगर आप बेचे भी गए हैं जग में, आपको अगर बेचा भी गया है पाप में, आपको अगर बेचा भी गया है बीमारी में, तो मैं आपको फिर से खरीद लूंगा. लेकिन इस टाइम आपको पैसे का मोल देकर मैं आपको उद्धार नहीं दूंगा. आपको मैं ऐसा मोल देकर उद्धार करूंगा जो मेरा खुद का लहू है. आमेन. That's why he हालेलुया. says no money can save you. You know, in the world, जगामध्ये जब वो लोग उनका, and I don't want to be very open, but they try to buy their salvation saying that ये लो पैसा हो सकता है, मोक्ष मिल सकता है, उद्धार मिल सकता है, कितना पैसा चाहिए बोलो, कितना गोल्ड चाहिए बोलो, कितना ये चाहिए बोलो. They try to earn their salvation by giving money. आणि तारण ते विकत घेऊ पाहतात. कैसा? पैसा देके, मूल्यवान चीज देके, क्या चाहिए? सोना मैं दे सकता हूं, लेकिन गारंटी है क्या आप मुझे उधार दे सकते? नहीं है. जीसस बोलता है कोई भी पैसा, कोई भी इस जग का मूल्यवान चीज आपको उद्धार नहीं दे सकता. हालेलुया. Except the blood of Jesus. फक्त येशू ख्रिस्ताचं रक्त. That blood was the price of your redemption. तुमच्या मुक्ततेसाठी ती किंमत मोज आहे. You and I were redeemed by the blood that was flowing from the cross. आणि त्या क्रूसावरनं जे रक्त येशू ख्रिस्ताचं वाहत होतं ते आपल्यासाठी किंमत होती. Not the money. पैसा नाही. Leave the money. पैशाला सोडून द्या. At the end stage, money will not help. आणि शेवटच्या क्षणी तुम्हाला पैसा कामी येणार नाही. You know, when man's life is about to get over,
whatever money he's got is not going to help. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा पैसा त्याच्याकडे जरी असेल तरी तो पैसा त्याला वाचवू शकत अगर नाही. लास्ट तक गया बीमार 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 इतना बीमार हो गया वो पैसा भी हेल्प नहीं करेगा. डॉक्टर भी बोलता ऊपर देखो, डॉक्टर भी बोलता कोई गारंटी नहीं है, कोई भी पैसा कोई भी सोना उसको बचा नहीं सकेगा. बट ओनली वन पर्सन कैन सेव, हिज नेम इज जीसस. हालेलुया. Hallelujah. You must look at the cross which is at the center. आणि जो मध्यभागी क्रूस आहे त्याच्याकडे तुम्ही पहा. That cross is giving you the right message. आणि तोच तुम्हाला खरा संदेश देत आहे. That cross is saying, I love you. That's why I am here on that place. It is not because of my sin. It is because of the sins of the whole world. आणि तो म्हणतो की मी तुझ्यावर एवढी प्रीती करतो की या जागी मी नाही तर तुम्ही असले पाहिजेत, पण मी आज तुमच्यासाठी इथे आहे. Praise God. There was no need for God to come. तिथं काही गरज नव्हती येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर येण्याची. क्या जरूरत था यीशु को आने का? क्या जरूरत था यीशु को इतना सहन करने का? क्या जरूरत था उसका खुद का शरीर तोड़ मोड़ कर मुझे बचाने का? क्या जरूरत था? What was the need? The only reason is love. फक्त त्याचं कारण एकच होतं, प्रीती. Only reason was love. आपल्या प्रती त्याची जी प्रीती होती तेच एक कारण होतं. And on the cross Jesus was hanging for 6 hours. आणि 6 तास तिथे येशू ख्रिस्ताला लटकवण्यात आलं होतं. And he died. मग तो मरण पावला. Now listen to this story. I love this story. Okay, are you ready? Jesus died. येशू ख्रिस्त मरण पावला. He was buried. त्याला पुरण्यात आलं. One day, एक दिवशी Satan and grave, शैतान और कब्र, ये दोनों फ्रेंड्स थे. ओके, जीसस मरा, जीसस को कब्र में गाड़ दिया गया. अभी शैतान ग्रेव को कॉल करता है, कब्र को कॉल करता है, ए कब्र, मैंने यीशु को भेजा है उधर, तो उसको संभाल के रख, पकड़ के रख. देख, ये यीशु जो मरा हुआ है वो मैंने तेरे पास भेजा है. कुछ भी हो, कुछ भी कर, उसको वहां से जाने मत दे. डोंट लेट जीसस गो फ्रॉम दैट ग्रेव. कब्र बोलता है, अरे शैतान, फिक्र मत कर, इधर बड़े बड़े लोग आए, एक भी नहीं गया मेरे हाथ से. बड़े बड़े लोग इधर आए, एक भी छूटा नहीं. अलेक्जेंडर इतना बड़ा वॉरियर था, सिकंदर इतना बड़ा योद्धा, सारा जग को जीता, मर के इधर आया, नहीं जा सका. मैं जब किसी को पकड़ता हूं छोड़ता नहीं हो. सैटन बोल रहा, ठीक है, मैं ट्रस्ट करता हूं तेरे ऊपर, तो उसको छोड़ मत. क्यों? मेरे को अभी भी डर है, क्योंकि जब जीसस ये पृथ्वी पे था ना, उसने बोला 3 दिन के बाद मैं फिर से उठने वाला है. इसलिए शैतान थोड़ा सा डर हुआ था. कब्र जबरदस्ती से उसको पकड़ के रख, बांध के रख, उसको छोड़ मत, क्योंकि उसने बोला है मैं तीसरे दिन उठने वाला है. कब्र बोलता है, अरे शैतान, डर मत, फिक्र मत कर, ट्रस्ट कर मेरे ऊपर, मैंने उसको छोड़ेगा. दूसरे दिन सैटन फिर से कॉल करता है, कब्र, जीसस है कि नहीं? शैतान, कब्र बोलता है, अरे शैतान, फिक्र मत कर, मैंने उसको अच्छी तरह से दबोच के रखा है, वो जाएगा नहीं इधर से. जब मैंने उसको पकड़ा है, कौन उसको छोड़ेगा? अच्छा अच्छा. शैतान बोलता है, ठीक है ठीक है, अच्छी तरह से ध्यान रख. दूसरा दिन खत्म होता है. तीसरा दिन आता है, कब्र, अभी भी है क्या यीशु? हाँ है, इधर ही है, नहीं जाएगा. तू क्यों टेंशन लेता है? मैं हूं, मैं नहीं छोड़ेगा. इतने लोग आए, कोई नहीं जा सका मेरे पकड़ से. शैतान बोलता, ओके ओके. शाम को वापस से कॉल, कब्र, जीसस है? अरे बाबा तू टेंशन मत ले, इधर ही है जीसस. तीसरे दिन के बाद शैतान कॉल करता है, कब्र, जीसस. शैतान को बोलता है, अरे शैतान, कुछ तो हो रहा है, यीशु के शरीर में उसका शरीर हिल रहा है. कब्र बोलता है,
मैं कुछ नहीं कर पा रहा हूं, वो हिल रहा है। शैतान बोल रहा, अरे ज्यादा दबोच के रख, टाइट पकड़ के रख, उसको छोड़ना नहीं है। नहीं 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 प्रभु, नहीं, शैतान को बोल रहा है, शैतान देख उसका शरीर हिल रहा है, अभी मैं क्या करूं? शैतान बोलता है कुछ भी कर, उसको छोड़ना नहीं है। खबर बोलता है नहीं 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 नहीं, शैतान उसका शरीर और हिल रहा है और हिल रहा है और हिल रहा है और हिल रहा है। एंड देन सडनली खबर बोलता है, मैं उसको पकड़ नहीं सकता, मैंने यीशु को छोड़ दिया है। नाउ ही इज अलाइव। हालेलुया। Oh, Jesus is alive. And then शैतान बोलता है, अरे तूने कैसे छोड़ दिया? खबर बोलता है, शैतान मैं तो कुछ नहीं कर सका, अभी वो जाते हुए मेरे को बोल के गया, अभी तेरा बारी है। अभी शैतान तेरा बारी है, मैं तो कुछ नहीं कर सका। And then Jesus goes inside the dominion of darkness. अंधकार के राज्य में, नरक में जीसस जब आता है, एक उजाला आता है उस जगह में। A light shines in hell and suddenly Jesus appears. यीशु आता है। यीशु आने के बाद शैतान देखता है, ओह ये कौन आया? Jesus takes the devil by his head. उसका मस्तक लेता है, उसको दबाता है, and he crushes the head of Satan. He crushes his head. क्योंकि Genesis 3:16 में लिखा है कि तू माझ्या टाचेला इजा पोचवशील, पण मी तुझं मस्तक पाया खाली चिरडून टाकेल. And that's exactly happened in hell. नरक में यही हुआ. यीशु ने शैतान के सर को पकड़ उसको दबा के उसके सर को कुचल दिया. Hallelujah. Praise God. Our Jesus is alive and alive forevermore. हमारे यीशु जिंदा है और हमेशा के लिए जिंदा है. Hallelujah. But he went through that suffering cross for you and for me. Hallelujah. Praise God. Did you understand? You must look at that cross of Jesus. You know, your Christian life, आपका क्रिस्ती जीवन वो क्रॉस के द्वारा शुरू हुआ. ना कि आप बहुत ज्ञानी है, ना कि आप बहुत प्रार्थनाशील है, ना कि आप पवित्र जीवन जी रहे हैं, ना कि आप कलीसिया का सदस्य है, इसकी वजह से आप क्रिश्चियन नहीं है. आप क्रिश्चियन है क्योंकि आपने यीशु मसीह का कार्य जो क्रूस पे हुआ उसको स्वीकार किया, इसलिए आप क्रिश्चियन हो. और हमेशा ये याद रखो कि वो ही आपका फाउंडेशन है. Cross is going to be your foundation of your life. आप कितना भी ज्ञानी हो जाओ, आप कितना भी समर्थशाली हो जाओ, आपके द्वारा कितने भी चिन्ह चमत्कार हो, आपके द्वारा आरोग्य हो, लेकिन वो आपका फाउंडेशन नहीं है. आपका फाउंडेशन जीसस एंड हिज फिनिश्ड वर्क ऑन द क्रॉस है. Amen. यीशु और उसका क्रूस पर पूरा किया गया कार्य, वही आपका फाउंडेशन, वही आपका पाया है. Amen. Never look at anything. When that cross was so close to the thieves, वो दोनों thieves के इतना नजदीक salvation था, लेकिन एक ने फिर भी गवा दिया. Jesus was so close to them. वो लोग ने सुना यीशु ने क्या क्या बात किया. वो लोग ने सुना, अरे माता ये देख ये तेरा लड़का, लड़का ये देख ये तेरा माता. See, he heard Jesus, but not one word from Jesus was condemnation and judgment. एक भी यीशु का शब्द न्याय और दंड देने वाला था. जो लोग ये thieves सुन रहे थे, वो सिर्फ जीवन का शब्द ही सुन रहे थे. Praise God. इसलिए एक thief का हार्ट बदल गया. ये कौन व्यक्ति है? ये ऐसा क्या है ये व्यक्ति जो इतना दर्द और तकलीफ में भी क्षमा बोल सकता है? है ना? If Jesus can do, we can do. अगर यीशु कर सकता तो हम लोग कर सकते हैं. Amen. Even we can forgive everyone. हम लोग भी क्षमा कर सकते हैं. कितना भी दर्द हो, कितना भी तकलीफ हो, कितना भी स्थिति खराब हो, लेकिन फिर भी गॉड अगर फॉरगिव कर सका, वो क्रूस पे गॉड नहीं था, वो क्रूस पे मनुष्य था. एक याद करो, जीसस क्रूस पे अगर गॉड होता ना, तो सारे एंजल्स आते उसको बचाने के लिए.
लेकिन क्रूस के ऊपर जीसस मनुष्य रूप में था. He was as a man hanging on the cross, not God. If you know, in the garden, जब उसने बोला, अरे तुम लोगों को क्या लगता है कि जब तुम मुझे पकड़ने आए, मैं अगर पिता को एक बुलाता था ना, एक बोलता था ना, वो पूरा एंजल्स भेजते थे मुझे बचाने के लिए. What do you think? Till there he was God and man, but on the cross he was man. He was 100% man. And he was for you. Hallelujah. Don't you love this Lord? He is so wonderful. वो इतना अद्भुत है कि जो भी उसने किया उसने आपके लिए किया. जो भी उसने किया, जीवन का छोटा छोटा तकलीफ हम लोग बोलते, प्रभु क्या ये प्रभु तकलीफ, इतना प्रभु दर्द, इतना कितना मैं सहन करने का प्रभु, कितना प्रभु ये लोग बात करते प्रभु, कितना ये सब मेरे ऊपर आया प्रभु, मैं बोझ तले दब गया, दब गई. प्रभु कहता है तूने मेरा दर्द नहीं देखा कभी. जो दर्द मैंने तुम्हारे लिए लिया है उसके सामने ये दर्द कुछ नहीं है. What Jesus suffered for you and me cannot be compared to our suffering of this life. Amen. Hallelujah. Praise God. We must love this Lord with all your heart. Amen. Let's all stand up. Hallelujah. We are going to just thank Him and praise Him for what He did for us on the cross.